श्री स्वामी समर्थ. तर बघा, आम्ही आलो होतो गावाला, म्हणजे बुट्टीबोरीला. आमच्या गावाला झाली होती आईच्या गावची सुट्टी, संपली होती आता, आणि ईदची पण संपली होती. इथं पण आम्ही आजच्याच दिवस राहणार होतो, इथून मग जाणारच होतो आमच्या प्लॉटवरती. तर बघा, आईच्या गावून आलो होतो. असं काहीसं एवढे सामान बोचके बाचके आणले होते. आता हे असे सर्व ठेवून द्यायचे होते, आणि उद्या हेच पॅकिंग करून पुन्हा जायचं होतं आम्हाला आमच्या प्लॉटवरती. आणि आता तिथेच राहायचं होतं आपल्याला. आम्हाला थोडंसं काही सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही इथं आलो होतो. तर आता हे सामान घेऊन आम्ही उद्या जाऊ. फक्त रात्रभराचा इथं मुक्काम होता. तर बघा, आता हे जे सर्व सामान आणलं होतं आता हे सोडून ठेवणार होती मी, कारण यातलं अर्जंट सामान मी नेणार होती आणि बाकीचं तसंच ठेवणार होती. पूर्ण काही नेणार नव्हती बाकीचं. मग जेव्हा गाडी करून सामान नेऊ त्याच्यामध्ये येईलच ते सामान. तर बघा, आईच्या गावून येऊशा वाटते नाही, असं वाटते यावं नाही, पण काय करते मजबुरी, ह्या लागते. तिथं पण मी किती दिवस राहणार होती, तरी 15-20 दिवस राहिली होती. तर बघा, असं पूर्ण सामान आणलं होतं. आता हे काही धुवायचे होते, काही धुतलेले होते, असे सर्व सामान काढून ठेवले होते. आणि माझ्या डुग्गूचे काही लहानपणीचे तिथं कपडे वगैरे ते होते, ते पण मी आणले होते. आणि बघा, हे डुग्गूचं काही खेळाचं सामान पण आणलं होतं, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. आणि भांडे खूप मस्त भेटते आमच्या आईच्या इकडे केसावरती. तर मी पहिल्या वेळेस गेली होती तेव्हा 1-2 डब्बे आणले होते, आणि आता मी 2 डब्बे आणले होते कढीचे. माझी आजी घेते, नंतर ती मला घेऊन ठेवते. तर बघा, मी तुम्हाला दाखवतेच इथं व्हिडिओमध्ये. त्याच्या अगोदर बघा, हे सर्व सामान, आणि सगळ्यात जास्त थैला माझा डुग्गूच्या कपड्यांनीच भरतो. बघा, तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये काही दिसलंच, मी डब्बा काढून ठेवला, तर मी ते दाखवते तुम्हाला. त्याच्या अगोदर बघून घ्या, हे सर्व माझा कपड्याचा सामानाचा पसारा बघा. असा तुमचा पण असाच पसारा होतो का, असाच गट्ट्या होतो का, ते सांगा. आणि खरंच मला चेहऱ्याला बेंड झालं. आता मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, पण ते घेतलं नाही, पण सांगते एवढे आंबे तर नाहीच, पण उष्णतेमुळे झालं. आणि बघा, हे 2 डबे मी केसावर घेतले होते, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कढीचे. छान वाटते कुठून दैताक वगैरे आणायला किंवा घरी ठेवायला, आणि असे एकसारखे लहान लहान लावून ठेवायला. तर बघा, हे असे 2 आणले होते मी, मला दिसतच असेल. आणि हे डुग्गूचं काही खेळाचं सामान होतं तिथं, ते पण आणलं होतं. जिथं आम्ही स्वयंपाकासाठी गेलो होतो तिथं आम्ही व्हिडिओ टाकला होता अजून सऱ्याचा. तिथून माझ्या डुग्गूसाठी हे सामान घेतलं होतं मी. हे बघा, सर्व सामान काढून झालं माझं, रेडी झाली मी पण. आणि बघा, एवढा पसारा निघाला होता. आता ह्याच्यातला काही धुवायचा होता, काही धुतलेला होता, आणि काही कपाटामध्ये ठेवायचा होता. बघा, तुम्हाला दाखवते सर्व. बघा, माझे डुग्गूचे आईच्या साड्या वगैरे काही आणल्या होत्या ते. आणि बघा, ह्या लहानसा मस्त छोटूसा असा डब्बा मस्त वाटतो. तर तुम्ही डब्बा बघितलाच असेल. आणि हे बघा, डुग्गूचे सामान मस्त चांगले सामान आहे त्याचे, मस्त खेळण्या, असे आणखी भरपूर सारे खेळणे आहे दिवाणमध्ये टाकून. पण मी बाहेर काढत नाही, कारण पोरं खराब करून टाकते म्हणून. आणि तुम्ही म्हणाल व्हिडिओमध्ये चेहरा चांगलाच दिसते, आणि ही म्हणत होती की बेंड झालं, तर ते बरोबर जवळून झूम केलं तर दिसते, नाही तर दिसत नाही. आणि बघा, हा जो कपड्याचा गट्टा बांधला होता मी, हा धुवाचा होता. आणि पाणी भरलं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. चला, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.